दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये सुरू असणारी ही आपली प्रवचनमाला संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र व तत्त्वज्ञान या विषयावर ही प्रवचनमाला सुरू आहे। याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा आणि त्या चरित्रापाठीमागील तत्त्वज्ञानाचा विचार करत असताना ज्ञानोबारांचा अवतार म्हणजे नेमकं काय याचा थोडासा विचार आपण तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर करून आलो। हा अवतार लौकिकाच्या दृष्टीने कशा पद्धतीने आहे याचा विचार आपण करत असताना निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या चारही पुत्रांचा अवतार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी होतो। आणि मग त्यानंतर सुरू झालेली जी बाल्यावस्था आहे ती बाल्यावस्था आपण पाहिली। याच्यामध्ये आपण ज्ञानदेव शब्दाचे अर्थही पाहिले, लौकिकाच्या दृष्टीने कसे अर्थ होऊ शकतात, अलौकिकाच्या दृष्टीने कसे अर्थ होऊ शकतात याचा विचार केला। व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानदेव याचा विचार करत असताना ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वदनी व देतो अशा पद्धतीने अलौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार केला। आणि ज्ञा म्हणजे काय, न म्हणजे काय, दे म्हणजे काय, व म्हणजे काय याचा एकनाथ महाराजांनी केलेला जो तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर अर्थ आहे तोही आपण पाहिला। म्हणजे ज्ञानदेव शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर ज्ञानोबारांचं बालपण काय आहे हे आपण बघितलं। ज्ञानोबारांच्या बालपणाचा विचार करत असताना सर्वसामान्य मुलासारखं जरी बालपण असलं तरी त्या बालपणामध्ये आलेली सर्वज्ञता हे मात्र वाखाणण्यासारखे आहे असं आपण चिंतन करत होतो। ज्ञानेश्वरीतलीच ओवी त्याच्याकरता एक पाहत होतो। तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरितया ते। ज्ञानोबारांच्याच ज्ञानेश्वरीतला आधार आपण असा घेतला, तैसी दशेची वाट न पाहता सूचनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोभी जायते या श्लोकावर चिंतन करत असताना ज्ञानोबाराय बोलतात की महात्म्याचा जो अवतार असतो किंवा महात्म्याचं जे बालपण असतं एकंदरीत सगळ्या महात्म्यांच्या बालपणाच्या दृष्टीने हे लावून टाका। जेवढे जेवढे तुम्हाला संत महात्मे काही जे जाणवतात, सद्गुरू जाणवतात ना, त्या सर्वांच्या बाबतीत बालपणाची ही अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही। काय अवस्था आहे? तैसी दशेची वाट न पाहता आणि वयसेची या गावा न येता, ती योग्य दशाची वाट न पाहता काय आहे, सर्वज्ञता येण्याकरिता योग्य वेळ आणि योग्य वय अशा दोन्ही गोष्टी व्यवहाराच्या दृष्टीने आपल्याला वाटतात। आपल्याला असं वाटतं की अहो कमी वयात कुठं सगळं कळत असतं का आणि कमी वेळेत कुठं सगळं कळत असतं का, अशा दोन गोष्टी आपण बोलत असतो। पण महात्म्याच्या बाबतीत मात्र वयाचा कमी अधिकपणा तोही लागू पडत नाही आणि वेळेचा कमी अधिकपणा तोही लागू पडत नाही। हे महात्म्याच्या बाबतीत मात्र तुमच्या आमच्या बाबतीत असं म्हणता येईल, अहो एवढ्या लहान वयात कुठं प्रवचन कळतं का असं म्हणता येईल, किंवा अगदी आजच आला आणि तुला कळेल का असंही म्हणता येईल। आजच आला आणि लगेच प्रवचन कळालं असं होईल का? नाही। त्याच्याकरता आपण काय म्हणतो, अहो साधी गोष्ट आहे का, कुठं आम्ही 17-18 वर्ष ऐकायला लागलो तेव्हा कुठे यांचं समजायला लागलं आहे, बरोबर आहे। असं जर एकाच प्रवचनात समजलं असतं तर कुठं समजतं का? आपण म्हणतो त्याच्याकरता वेळ द्यावी लागते, वेळ घालवावी लागते। बरं नुसतं ऐकून सोडून जमत नाही, घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं। त्याच्याशिवाय तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अंतःकरणामध्ये रुजत नसतात। तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अंतःकरणामध्ये रुजायच्या असतील, बंद करते, तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अंतःकरणामध्ये रुजायचे असतील तर त्याच्याकरता हे सगळं व्हावं लागतं, त्याच्याशिवाय होत नाही म्हटले। म्हणजे त्याच्याकरता वेळही लागतो आणि त्याच्याकरता वयही लागतं, असं दोन्ही गोष्टी आपल्याला घेता येतील। परंतु ज्ञानोबाराय सांगतात बालपणीचं सर्वज्ञता कोणाच्या बाबतीत? तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता। वयसेची या गावा न येता या शब्दाचा अर्थ आहे वय न वाढता असा अर्थ करावा। म्हणजे वय वाढलेलं नाही आहे, वेळ ती आलेली नाही आहे, असं असलं तरीसुद्धा बाळपणीचं सर्वज्ञता वरितया ते। मग कोणी कोणी प्रश्न निर्माण केले, असं कसं काय हो म्हटले, सर्वज्ञतेला बाळपणातच सर्वज्ञता येत असेल तर हे आश्चर्य वाटायला लागलं, बरोबर आहे। आणि जरा आणखीन पुढं बोलतो, अघटित एखादी घटना घडली की माणसं म्हणतात ती त्यांच्याच बाबतीत असते, सगळ्याच्या बाबतीत होत नसते, बरोबर आहे। एखादी गोष्ट अशी असते की आश्चर्याची घडली की माणसं ती कोणावर तर लावून टाकतात, ते बाकीच्याला जमतं का असं बोलतात। बघा जाऊ द्या, साधं उदाहरण देतो। ज्ञानेश्वरीच्या संबंधाने विचार केला, ते ज्ञानोबाराला जमू जाणं आपल्याला जमत असतंय काय?
आपल्याला शक्य आहे का? बरं. ज्ञानोबाराय बोलतात, माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आम्ही पंढरपूरला झेंडा घेऊन पताका घेऊन निघालो. बसलेला माणूस मार्गच काढायचा म्हटलं की माणसं म्हणतात ते त्यांच्यासारख्याला जमू जाणं आपल्याला जमत असतंय काय? माणसं मार्ग काढायचं म्हटलं की काही काही गोष्टी मोठ्या माणसाच्या अंगावर ढकलून देतात आणि स्वतः त्याच्यातून हळूच निसटतात. बरोबर आहे? माणसं असं निसटून जातात. म्हणजे बऱ्याचदा संतांनी केलेले चमत्कार माणसाला स्वतःतून बाजूला काढण्याकरिताच जणू काही आहेत की काय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे रेड्यामुखी वेद बोलविला हीच जर आपण आता कथा उद्या परवा ऐकणारच आहोत, जर हीच कथा जर आपण सांगायला गेलो, अहो ते ज्ञानोबारायांसारख्यांना जमू जाणं, उपनिषदाचं चिंतन ज्ञानोबारायासारख्यांनीच करायचं असतं, शास्त्राचा अभ्यास ज्ञानोबारायासारख्यांनीच करायचा असतो, आपल्यासारख्यांनी कुठं करायचं असतं, आपल्यासारख्यांनी हो म्हणायचं असतं, निघून जायचं असतं. बरोबर आहे? माणसं असं मार्ग काढतात. आपल्याच्यानी शक्य आहे का? काही काही अघटित गोष्टी जर घडल्या तर माणसं महात्म्यावर टाकून देतात आणि आपल्यासारख्यांना ते काही जमतं का असं म्हणून त्याच्यातून मार्ग काढतात. एखाद्या वेळेस हा मार्ग काढूपणा झाला. कोणता? दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरितया ते, हा मार्ग काढूपणा झाला. म्हणजे काय? अहो ते ज्ञानोबारायासारख्याला जमू जाणं, निवृत्तीनाथ महाराजासारख्याला जमू जाणं, बाकीच्याला ते काही जमेल का असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला उत्तर ज्ञानोबारायांनी लगेच दिलं की बाळपणीचं सर्वज्ञता कशी आली माहीत आहे? ती स्थितप्रज्ञेची नि लाभे, मनची सारस्वती दुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे. ही बाळपणीचं सर्वज्ञता येण्याकरिता मुखातून असं शास्त्र अनुवाद व्हायचा असेल तर त्याच्याकरिता मनात ते निर्माण व्हावं लागतं. मनात ते निर्माण व्हायचं असेल तर बुद्धीने ते ग्रहण करावं लागतं. बुद्धीने ते ग्रहण करायचं असेल तर जीवनावर तसे संस्कार व्हावे लागतात. आणि जीवनावर तसे संस्कार व्हायचे असेल तर घरामध्ये तसे संस्कार असावे लागतात. असं झालं. त्यामुळे मार्ग काढूपणा होऊ शकत नाही. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या घरात सुद्धा जर अशा पद्धतीचे तत्त्वज्ञानाचे, वेदशास्त्रांचे, उपनिषदांचे संस्कार जर सुरू असतील तर त्या संस्काराचा परिणाम आपल्याही घरातल्या एखाद्या मुलावर होण्याची शक्यता आहे. त्या मुलाची बुद्धी स्थिर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याच्या मनात तत्त्वज्ञान निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि मग बाळपणीचं सर्वज्ञता तिथंही येण्याची शक्यता आहे. पण त्याच्याकरता हा सगळा खटाटोप मात्र करावा लागतो. असाही विचार आपल्याला या संबंधाने करता येण्यासारखा आहे. जाऊ द्या. बालपणीचं सर्वज्ञता या मुलांकडे लाभलेली म्हटलं तर लौकिकाच्या दृष्टीने सामान्यासारखं जरी वर्तन आपल्याला ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ महाराजांकडून दिसत असलं तरी त्या वर्तनाच्या पलीकडे सुद्धा एक स्थितप्रज्ञता यांच्या जीवनामध्ये लाभलेली आहे. कोणी काही बोललं तरी सुद्धा ते मनावर न घेता, का मनावर न घेता? ज्या मनाने हे सगळं बोललेलं घ्यायचं आहे ते मनच आता मन म्हणून राहिलेलं नाही आहे ना. ते मनच आता मन म्हणून राहिलेलं नाही आहे ना. त्यामुळे उन्मनी अवस्थेमध्ये गेलेली ही स्थिती, हा सगळा प्रवास सुरू आहे. आईवडिलांनी केलेले संस्कार, जग करत असलेले हेटाळणी आणि याच्यातून सुरू झालेला हा ज्ञानोबारायांचा प्रवास. एके दिवशी विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, मला असं वाटतं की इथून थोडंसं कुठंतरी जावं. गावात राहून राहून तेच तेच शब्द सारखे ऐकायचे, त्याचा त्रास होऊ लागलाय. कुठंतरी जाऊया. कुठं जायचं? विठ्ठलपंतांनी सांगितलं त्र्यंबक राजाच्या दर्शनाला जाऊ, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा या मुलांना घडवू. आणि त्याहीपेक्षा असं वाटायला लागलं की ज्यावेळेस माणूस प्रपंचामध्ये उद्विग्न होतो तेव्हा मनुष्य साधनेकडे प्रवृत्त होत असतो. साधनेची प्रवृत्ती याच्याकरिता प्रपंचाची उद्विग्नता महत्त्वाची असते. साधनेत प्रवृत्त होण्याकरिता मी आपल्या ऐकण्यातला एक अभंग सांगतो म्हणजे कळेल बघा. विषय तो त्यांचा झाला नारायण. ऐक नाही सगळ्यांच्या पाठात, पण याच्या अगोदरचं प्रमाण महत्त्वाचं आहे. भक्ताचा विषय नारायण कधी होईल? भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, मग विषय तो त्यांचा झाला नारायण. आलं का लक्षात? बघा, दोन्ही प्रमाण आणखीन एकदा समजावून सांगतो. अभंग तुमच्या रोजच्या पाठातला आहे. भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. जे काही पुढलं असेल ते सगळं जाऊ द्या आता. नावडे जन धन माता पिता, नावडे जन नावडे माता, नावडे पिता.
मला आता विस्तार करण्यात इतका वेळ घ्यायचा नाही आहे, पण नावडे जन, महाराज सांगतात आता जन आवडत नाही आहे आम्हाला, जनात राहू वाटेना, प्रपंचामध्ये राहू वाटेना. का? कारण कसंही केलं, कसंही वागलं, कसंही बोललं तरी लोक नावं ठेवतात. नावडे जन. तुकोबरांचा एक अभंग आहे, ऐसा हा लौकिक कदा राखेविना. हा अभंग जरा घरी गेल्यानंतर बघा. आणि मग तुकोबराय म्हणतात काय करावं कळेना. माणसाचा स्वभाव असा आहे, नावं ठेवणं हा माणसाचा स्वभाव आहे. काही करायला गेलो, समजा एखादा माणूस इकडं प्रवचनाकडे कसलाच येत नाही, मंदिरात येत नाही, कीर्तनाला येत नाही, भजनाला येत नाही, काही नाही, कुठंतरी कट्ट्यावर इकडे तिकडे बसतो. गावातली 2-4 माणसं त्याला म्हणतात तुला काही कळतंय का नाही, श्रावण सुरू आहे, भगवंत मंदिरात गर्दीच गर्दी आहे, जरा ऐकायला जात जा. कोण म्हणतात? ही जी कधी इकडे येत नाही ती त्याला सांगतात कधीतरी जात जा. त्यांनी विचार केला खरंच एवढं चांगलं चाललंय तर आपणही जायला पाहिजे, म्हणून ते रोज मंदिरात प्रवचनाला यायला लागले. एक 4-8 दिवस झालं रोज मंदिरात तो यायला लागला. म्हटल्यानंतर तीच 2-4 माणसं त्याला म्हणतात अलीकडे तू दिसं ना इथं. तर म्हटलं रोज मंदिरात जातोय, आता कशाला नाद लागला ही तुला. बघा तुम्ही मंदिरात येणाऱ्या माणसाकडे एकमेकाकडे बघता, हां तुम्ही पण इकडंच का आता कशाला नाद लागला ही तुला. आता काय ह्यांनी होणार आहे तुझ्या जीवनामध्ये. प्रवचनाला यावं लोक नावं ठेवतात, नाही यावं लोक नावं ठेवतात, कसंही वागा लोक नावं ठेवतात. काही लोक आम्हाला म्हणतात काय महाराज आमच्या गावावरनं जाता, कधीच येत नाही तुम्ही आमच्या गावी, कधी वर्षाकाठी एकदा कीर्तनाला येता, आमच्या गावावरनं जाता, येत जा कधीतरी. आम्ही विचार केला नेहमी जाताना याच्या गावी जायचं, येता जाता आम्ही त्याच्या गावी चाललो. तो म्हटलं उठलं सुटलं आमच्याच गावी, या महाराजाला कुठलं गाव आहे का नाही दुसरं. हां म्हणजे आम्ही गावाला आलो नावं ठेवतात, नाही आलो नावं ठेवतात, घरी आलो नावं ठेवतात, नाही आलो नावं ठेवतात, परमार्थ करायला गेलो नावं ठेवतात, नाही करायला गेलो नावं ठेवतात, कसंही वागलं तरी लोक नावं ठेवतात. आणि मग तुकोबाराय बोलतात तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुकोबाराय म्हणतात आता एक काम करू, तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजोनिया जनभक्ती करा. तुकोबारायची भाषा पहा. तुकोबाराय बोलतात तुका म्हणे आता ऐका वचन. अशी स्थिती ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये येते ना, मग काय करा, त्यजोनिया जन भक्ती करा. या जनाचा त्याग केल्याशिवाय परिणाम नाही. नावडे जन, दुसरा पर्याय नाही आता. आणि म्हणून विठ्ठलपंतांनी विचार केला काही केलं तरी इथं नावं ठेवली जातात, मग आता थांबायचं नको. त्यजोनिया जन भक्ती करा. या सगळ्यातून बाजूला निघावं आपण. हा झाला एक विचार. मला दुसरा विचार सांगायचा आणखीन एक मला वाटलेला. विठ्ठलपंतांनी आपल्या 4ही मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला जायचं ठरवलं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची ठरवली. याच्यात आणखीन एक विषय असा आहे की ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करणं हे एक अनुष्ठान आहे, ही एक साधना आहे. हे अनुष्ठान आहे आणि हे अनुष्ठान करायला आपल्या मुलांना प्रवृत्त करणं हे पित्याचं कर्तव्य असतं. साधनेमध्ये प्रवृत्त करणं हे पित्याचं कर्तव्य असतं. आपला मुलगा पारमार्थिक साधनेमध्ये प्रवृत्त व्हावा याची काळजी आपल्या पित्याने घ्यायची असते. वडिलांनी योग्य वेळेला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणं हे वडिलाची इति कर्तव्यता असते. कोणत्या वेळेला मुलाकडून काय करून घ्यावं, बालपणामध्ये काय करून घ्यावं, तारुण्यामध्ये काय करून घ्यावं, प्रौढावस्थेमध्ये काय करून घ्यावं आणि पुढं याच्या जीवनाकरता उपयुक्त पडणाऱ्या सुसंस्काराची आणि सगळ्या जबाबदारींची गोष्ट कशी या मुलाला यावी याच्याकरिता योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य साधना मुलाकडून करून घेणं हे सुद्धा वडिलाचं कर्तव्य असतं. आमचे गुरुजी सांगायचे मुलाकरता संपत्ती कमवून ठेवणं हे जसं वडिलाचं कर्तव्य आहे असं वडिलाला वाटतं, तसं आपल्या मुलावर सुसंस्कार करणं हे मुलाचं आपल्या वडिलाचं हे मुलाच्या संबंधाने महत्त्वाचं कर्तव्य आहे. मी थोडं पुढं बोलतो जरा. एखाद्या वेळेस संपत्ती नाही कमवून ठेवली तरी चालेल, पण सुसंस्कार करणं हे वडिलाचं आद्य कर्तव्य आहे. हे आद्य कर्तव्य आहे. त्याच्याकरता त्याच्यावर सुसंस्कार करणं हे आद्य कर्तव्य आहे. आणि ते करायचे असतील तर वडिलांनी मुलाकडे लक्ष द्यावं लागतं ना.
लक्ष द्यावं लागतं. काय करतोय हे मुलगा आपल्याला माहीत पाहिजे. अहो, कित्येक वडिलांना आपला मुलगा कितवीला आहे माहीतच नाही. आता आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला सवय असते, आम्ही आपलं बघितलं की विचारतो, का हो काय हे मुलगा कितवीला आहे. ते काय करतं, वडील दोन गोष्टी करतो. एक तर तिला विचार, होय ग हे कितवीला आहे. बायकोला विचारतो हे कितवीला आहे. त्याला माहीतच नाही हे मुलगा कितवीला आहे, कोणत्या शाळेला जातोय, काय करतोय, काय ट्युशन लावतोय, ट्युशनला रोज जातोय का नाही, शाळेमध्ये गेल्यानंतर रोज शाळेत जातोय का नाही, कॉलेजचं जीवन काय, शाळेचं जीवन काय, याचा अभ्यास नाही, याची माहिती नाही. माहिती घ्यावी लागते. योग्य वेळेला योग्य पद्धतीने करून घ्यावं लागतं. आणि या दृष्टीने सुद्धा विठ्ठलपंतांकडे बघा. मला आपल्याला असं विचारायचं आहे, मी थोडं सामाजिक तत्त्वज्ञान बोलतो. एरवी विठ्ठलपंतांना ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची आत्ता काय गरज आहे. तपाचरण करायची विठ्ठलपंतांना आत्ता काय गरज आहे. विठ्ठलपंत म्हणतात चला यात्रेला जाऊ. एकटे जाऊ शकले असते, जायचंच असलं असतं तर एकतर त्यांना जाण्याची गरज नाही. आत्ता का जाण्याची गरज नाही. 12 वर्षाचं तपश्चर्या जरा डोळ्यासमोर घ्या. एक दुसरी गोष्ट, जायची असतील तर एकटे जाऊ शकले असते, पण मुलांना घेऊन जात आहेत. याच्यात नेमकं विठ्ठलपंतांना काय सांगायचं आहे, आपल्या मुलाकडून ही साधना करून घ्यावी, हा त्याच्या पाठीमागटला उद्देश आहे. झालं, विठ्ठलपंत निघाले. जाताना भीमाशंकर अगोदर रस्त्यात लागलं. भीमाशंकरमध्ये गेले, त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, भीमेचं स्नान केलं आणि पुढं त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला येतात, गोदावरीचं स्नान करतात आणि कुशावर्ताचं स्नान करून त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं जातं. त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ब्रह्मगिरीची नित्य प्रदक्षिणा करायची ठरवतात. साधनेचा एक क्रम सांगितला आहे. एक महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे, पहा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. तुकोबरांचा एक अभंग फार प्रसिद्ध आहे. माणसाने साधना कालामध्ये कसं राहावं याचा करता हा अभंग आहे. मी अभंगाचे भाव सांगतो की जे विठ्ठलपंत आणि ज्ञानोबरायासहित चौघा भावंडाच्या जीवनामध्ये कसे लागू पडतात. विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला येतात. काय केलं, त्र्यंबकेश्वरला जाऊन केलं काय, तीर्थाच्या ठिकाणी, क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर करावं काय, हे जणू काही या अभंगामध्ये सांगितलंय. आपण यात्रा करतो, तीर्थयात्रा करतो, पैसे भरून जातो तीर्थयात्रेला आणि तिथले मोठे मोठे फोटो आम्हाला पाठवतो तिथून. अशा रेल्वेत बसलो, ह्याच्यात निघालो, त्याच्यात निघालो. पण तीर्थयात्रेला काय करावं हे सांगत असताना तुकोबराय सांगतात, त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्यानंतर निवृत्तीनाथांचा क्रम काय आहे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी काळ सारावा चिंतने. एकांतवासी इकडे शब्द लावून घ्या. एकांतामध्ये आहेत, संपूर्ण काळ आपला चिंतनामध्ये घालवितात. गंगा स्नानी, नित्यगंगेचं स्नान आहे. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, इथं प्रदक्षिणा ब्रह्मगिरीच्या, एवढंच लावून घ्या. रोज स्नान आहे, त्र्यंबक राजाचं दर्शन आहे, चिंतन आहे आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे. या 4 गोष्टी नित्य सुरू आहेत. आपल्या मुलांना घेऊन हे नित्य सुरू आहे. याच्या पुढचंही फार महत्त्वाचं आहे. अनुष्ठान कालामध्ये माणसाने कसं राहावं. युक्त आहार विहार, नेम इंद्रियसी सार. अनुष्ठान कालामध्ये आहार आपला युक्त पाहिजे, विहार आपला युक्त पाहिजे. युक्त या शब्दाचा अर्थ योग्य. आहार योग्य पाहिजे आणि विहार म्हणजे आपलं फिरणं सुद्धा योग्य पाहिजे. अनुष्ठान कालामधला आहार योग्य पाहिजे, अनुष्ठान कालामधला विहार योग्य पाहिजे. नेम इंद्रियाशी सार, इंद्रिय संयमन ज्याला म्हटलं जातं ते इंद्रिय संयमन आपल्याला अनुष्ठान कालामध्ये असावं लागतं. नसावी बासर निद्रा आणि बहुभाषण. निद्रा नसावी आणि बहुभाषण नसावं. फार निद्रा नसावी, जेवढी आवश्यक आहे तेवढीच साधना कालामध्ये. बहुभाषण नसावं म्हणजे मितभाषी असावं.
बोलणं कमी असावं, हे सगळं साधना कालामध्ये सांगितलं. आपला आहार योग्य पाहिजे, आपला विहार योग्य पाहिजे, इंद्रियाचं संयमन पाहिजे, त्याचबरोबर निद्रा कमी पाहिजे, आपलं बोलणं कमी पाहिजे. का? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हाव या जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन देवी जोडी देवाचे चरण, हे जर देवाचं चरण जोडायचं असेल, परमार्थ नावाचं महाधन जर प्राप्त करायचं असेल, तर याच्याकरिता हा लाभ करायचा असेल तर याच्याकरता एवढाच उपाय आहे. काय उपाय आहे? 2 उपाय 2 प्रमाणात सांगितले. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. 1 युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा, बहुभाषण. 2 या 2 प्रमाणामध्ये सांगितलेले उपाय आपल्याला परमार्थ नावाचं महाधन प्राप्त करून घेण्याकरिता आवश्यक आहेत, असं तुकोबारांचे शब्द आहेत. आणि हे करताना, आता पुढं ऐका, हे करताना तुकाराम महाराज म्हणतात आपली वृत्ती कशी हवी आहे. ही वृत्तीसुद्धा फार महत्त्वाची सांगितली. मी विठ्ठलपंतांकडे ही वृत्ती तुम्हाला जोडून दाखवतो. वृत्ती कशी असावी? तुकोबाराय बोलतात, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आपल्या जीवनामध्ये सगळा आनंद होईल, पण त्याच्याकरता 2 गोष्टी कराव्या लागतील. काय कराव्या लागतील? देह समर्पिजे देवा 1, आणि भार काहीच न घ्यावा 2. एवढ्या 2 गोष्टी कराव्या लागतील. हा देह देवाला समर्पण करावं लागेल 1, आणि भार काहीच न घ्यावा. कुठल्याही पद्धतीचं ओझं नसलं पाहिजे, कुठल्याही पद्धतीची चिंता. जरा पुढं बोलतो, काळ सारावा चिंतने व्हायचं असेल तर भार काहीच न घ्यावा, हे महत्त्वाचं आहे. चिंता नसावी लागेल. चिंतेला जाळण्याचं काम फक्त चिंतन करतं. चिंता घालविण्याचं काम फक्त चिंतन करतं. आणि त्यामुळे भार काहीच न घ्यावा. विठ्ठलपंत आता त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वरला आले, नित्य प्रदक्षिणा सुरू आहे. जीवन कसं आहे त्यांचं? देह समर्पिजे देवा. विठ्ठलपंतांचं जीवन आता असं आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, या दृष्टीने देह समर्पिजे देवा. आता विठ्ठलपंत त्र्यंबकेश्वरमध्ये आलेले असल्यामुळे लोक काय बोलतात याची चिंता राहिली नाही आता. का? आळंदीत चालू आहे ना हे सगळं, पण तिथं कोणाला काय माहिती आहे? एक झोपडी करून नव्हे, झोपडी कशाचं महाराज, एका कुशावर्ताच्या त्या कट्ट्यावर, एकाच असणाऱ्या कट्ट्यावर हे 4 मुलं आणि हे 2 पती पत्नी राहिलेली आहेत. तिथे काही घर आहे का, काय आहे का, काय आहे? पण त्याही काळामध्ये भार काहीच न घ्यावा. या पुढं रोज ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. एके दिवशी आपल्या मुलांना घेऊन विठ्ठलपंत प्रदक्षिणेला निघाले. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना ही मुलं विठ्ठलपंत आणि रोज नित्य प्रदक्षिणा होत असताना एके दिवशी सायंकाळच्या वेळेला एक वाघ समोरून आला म्हणे. आणि वाघ आलेला पाहिल्याबरोबर विठ्ठलपंत घाबरून गेले. या मुलांना कसं तरी आपण आता वाचवलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं, एका काठीवर ज्ञानाला घेतलं, एकीकडे सोपानाला घेतलं, मुक्ताबाईला पाठीवर टाकलं. आणि ही 3ही मुलं घेतली. त्या मानाने निवृत्ती मोठी होते, त्यामुळे निवृत्तीला घेण्याची गरज नाही, पण या 3 मुलांना मात्र घेण्याची गरज आहे पळताना. म्हणून एका काखेला ज्ञानोबाराला घेतलं, एकीकडे सोपान काकाला घेतलं, मुक्ताबाईला पाठीवर टाकलं आणि विठ्ठलपंतांनी पळायला सुरुवात केली. वाघ आलाय, पळा पळा म्हणून पळायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीमागं रुक्मिणी पळते, त्याच्या पाठीमागं निवृत्तीनाथ पळतायत. आणि हे पळत असताना थोडं हळूहळू पाठीमागंही विठ्ठलपंत पाहत आहेत, दिसतोय निवृत्ती. आणखीन जोरांमध्ये पळायला सुरुवात केली. विठ्ठलपंत जरा धावत धावत पुढे गेले, परंतु तो निबिड अंधकार आणि ती असणारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, त्याच्यामध्ये नेमकं निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले. हे 3 एका बाजूला गेले, रुक्मिणी एका बाजूला गेली त्यांच्याबरोबर, आणि निवृत्तीनाथ महाराज एकटेच एका बाजूला गेले. निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले असं काहींनी म्हटलं, आणि काहींनी म्हटलं निवृत्तीनाथ महाराज वाटेवर आले. मी पुढे बोलतो आता. निवृत्तीनाथ महाराज वाट चुकले, निवृत्तीनाथ महाराजांची वाट चुकल्याबरोबर आणि विठ्ठलपंत असे पुढे जात आहेत. थोड्या वेळाने निवृत्ती काही दिसेना, पण थांबावं तर भीती. विठ्ठलपंतांनी विचार केला, आता थांबलं तर अवघड आहे, तो वाघ तर पाठीमागं आहेच ना, इथं कुठून ना कुठून तरी आहेच ना. आणि म्हणून विठ्ठलपंतांनी मोठ्याने हाका मारल्या, निवृत्ती म्हणून हाका मारल्या. शेवटी तशीच ती ब्रह्मगिरी खाली उतरला आणि खाली आले, कुशावर्ताच्या त्या काठावर आले.
आणि बसल्यानंतर विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहतात, रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी अगं निवृत्ती मात्र दिसेना, सगळे आपण आलो आहे, हाका मारल्या परंतु निवृत्ती काही दिसेना. आणि मग डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतावर शोधाशोध सुरू करायला सुरुवात केली. हाका मारणं सुरुवात केली. इकडून तिकडून हाका मारणं चालू आहे. मोठमोठ्याने हाका मारतात, पण निवृत्तीनाथ महाराज मात्र कुठूनही ओ येत नाही. कुशावर्ताला पुन्हा माघारी आल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी रडतायत. ज्ञानोबाराय मात्र स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये आहेत. बोलता बोलता विठ्ठलपंत रुक्मिणीला असं म्हणतायत की रुक्मिणी माझं चुकलं एका अर्थाने. मी या 3 मुलांना जसं पाठीवर घेतलं आणि पळायला लागलो, निवृत्तीला सुद्धा मी घ्यायला पाहिजे होतं. मला तर असं वाटायला लागलंय मीच माझ्या हाताने माझ्या मुलाचा घात केला की काय. विठ्ठलपंत स्वतःला दूषण द्यावं लागले. मी माझ्याकडून असं का घडावं. माझा तो थोरला मुलगा असताना, माझा सगळी परंपरा पुढे चालवणारा मुलगा थोरला असताना मी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मला असं वाटायला लागलं की तो मोठा झालाय, मी मात्र या 3 मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. बापाचं कर्तव्य असतं सगळ्या मुलांवर योग्य पद्धतीने लक्ष देणं. माझ्याकडून असा तरतम भाव झाला, माझं कुठंतरी चुकलं आणि म्हणून डोळ्यात अश्रू आणायला लागले. बोलता बोलता रुक्मिणी विठ्ठलपंतांना म्हणायला लागली, एखाद्या वेळेस आपलं तुम्ही त्यांना निवृत्तीला वाचवलं नाही किंवा त्याला हाक मारली नाही हे चुकलं म्हणता, पण मला तर असं वाटतं त्र्यंबकेश्वरला आलो हेच चुकलं आपलं. आता आई मला काय माहिती इथं आल्यानंतर माझा मुलगा असा जाणार आहे. बरं आता तो गेलाय आणि किती हाका मारतोय तरी येत नाही, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली की नक्की त्या वाघाने आपल्या पोराला खाऊन टाकला असेल. ज्या अर्थी हा दिवसभर मुलगा कुठूनच दिसत नाही त्या अर्थी तो वाघ काही सोडेल का. आणि रुक्मिणीने आदवा बोलायला सुरुवात केली. रुक्मिणीच्या मुखातून शब्द येऊ लागले, विनाकारण आपण त्र्यंबकेश्वरला आलो, कुठून तुम्हाला दुर्बुद्धी सुचली, उगेच विनाकारण तीर्थयात्रे करण्याकरता आले. या तीर्थयात्रेने तर वाटोळं केलं. आता काय कमी आहे का बोलायला. पहिलं तसं झालं, आता असं झालं. माझ्या जीवनामध्ये किती संकटांना मी तोंड द्यायचं. एक तर माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही निघून गेला, मग कसं तरी ते काय जे घडायचे त्या रामानंद स्वामींमुळे घडलं, त्याच्यानंतर आलेल्या जननिंदेला तोंड द्यावं लागलं. आणि आता डोळ्या देखत तोंडासमोर असलेला उपनयन संस्काराला योग्य झालेला मुलगा डोळ्या देखत जाणं किती वाईट आहे. आता मुलगा नाही आम्हाला. आणि मग बोलता बोलता अदवा मुखातून शब्द येऊ लागले. रुक्मिणी अशा पद्धतीने बोलत असताना ज्ञानोबाराय मात्र स्थिर आहेत. बोलता बोलता रुक्मिणी म्हणते, मी जरी तुम्हाला वाईट वक्त बोलत असले तरी मला आता लक्षात येत आहे की त्या आळंदीकरांमुळेच ही झालं म्हटले. त्यांनी जर जननिंदा अशी केली नसती तर आपल्याला असं सुचलं नसतं. त्यांच्यामुळे हे झालं. त्यांच्यामुळे आपण त्र्यंबकेश्वरला आलो असं नाही, त्यांच्यामुळे आपला मुलगा गेला. इथपर्यंत रुक्मिणी बोलायला लागली. ज्ञानोबाराय स्थिर आहेत. विठ्ठलपंतांच्याही मुखातून ते शब्द येत आहेत. शेवटी विठ्ठलपंत ज्ञानोबाकडे बघायला लागले. आता थोरला ज्ञानोबाराय ना, निवृत्तीनाथ तर नाही. अरे ज्ञाना तुला काय कसं वाटत नाही, तू का असा स्तब्ध बसलाय म्हटले. ज्ञानोबारायांनी चेहऱ्यावर स्मित हास्य केलं आणि ज्ञानोबारायांनी विठ्ठलपंतांकडे पाहिलं आणि सांगितलं, बाबा तुम्ही इथं निवृत्ती दादा नाही म्हणून रडायला लागलात, शोक करायला लागलात. आणि याहीपेक्षा बोलता बोलता आपण त्र्यंबकेश्वरला उगीच आलो अशी भाषा वापरायला लागलात. अनुष्ठान उगीच करायला लागलो असे शब्द वापरायला लागलात. आई तू बोलता बोलता म्हणायला लागली त्या आळंदीकरांमुळे असं झालं, त्या ब्रह्मवृंदांमुळे असं झालं असं बोलायला लागलंय. मला हसू यायला लागलंय. म्हटले की तुम्हीच आम्हाला योग वासिष्ठ शिकविलं, तुम्हीच आम्हाला महाभारत शिकविलं, तुम्हीच आम्हाला रामायण शिकविलं. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांनी रामाला उपदेश करताना जे सांगितलं ते तुम्हीच सांगितलं. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती इति कुबुद्धी रेषा अहम करोमि इति व्रताभिमानाः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोका. आहे ना, याच्यामुळे दुःख झालं, त्याच्यामुळे दुःख झालं. इति कुबुद्धी रेषा, आपल्याला झालेलं दुःख दुसऱ्यावर टाकणं ही कुबुद्धी आहे. ज्ञानोबा काय बोलतात बघा, योग वासिष्ठाचा आधार घेऊन बोलतात. आपल्याला झालेलं दुःख दुसऱ्यावर टाकायचं आणि आपल्याला झालेलं सुख माझ्यामुळं झालं म्हणायचं, हा व्रताभिमान आहे. अहम करोमि इति व्रताभिमानः, हे मी केलं हा व्रताभिमान आहे. आणि याच्यामुळे झालं परो ददाती इति कुबुद्धी रेषा आहे. यांच्यामुळे झालं ही कुबुद्धी आहे आणि हे मी केलं हा व्रताभिमान आहे.
आणि मला याचं वाईट वाटायला लागलंय. तुम्ही आम्हाला असं शिकविलं की आपल्यावर आलेलं दुःख दुसऱ्यावर कधी टाकू नका आणि आपण मी केलं असं कधी म्हणू नका. मला याचं वाईट वाटायला लागलंय. तुम्ही आम्हाला हे शिकविलं आणि आत्ता मात्र जोपर्यंत निवृत्तीनाथ इथं होते तोपर्यंत असं म्हणत होता, बरं झालं आळंदी सोडली, आपल्याला बरं वाटायला लागलं, मी केलं असं म्हणत होता. आणि आता निवृत्तीनाथ दादा दिसत नाही म्हटल्यानंतर तुम्ही असं म्हणायला लागला यांच्यामुळे झालं. म्हणजे दुःख दुसऱ्यावर ढकलायचं आणि सुख स्वतःकडे घ्यायचं, ही स्थिती तुमच्याकडेच बघून मला वाईट वाटायला लागलं की मी शिकलो ते तुमच्याकडून शिकलो का दुसऱ्याकडून शिकलो? मी जन्माला आलो ते तुमच्याच पोटी आलो का दुसऱ्याच्या पोटी आलो? ज्ञानोबांच्या मुखातून आलेली ही स्थितप्रज्ञाची भाषा विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीला अंतर्मुख करायला लावली. निर्माण झालेल्या शोकातून विठ्ठलपंत स्वतःला थोडं सावरतात आणि विठ्ठलपंत सावरतात आणि रुक्मिणीला म्हणतात, शेवटी रुक्मिणी देह समर्पिजे देवा, काहीच भार न घ्यावा, हे साधनेचं तत्व आहे. त्यामुळे जे ठरलेलं असेल, विधिलिखित असेल, स्वकर्मसूत्र ग्रथितो ही लोकाः, ते होणारच आहे. आणि याच्यात ज्ञानोबांच्या काही शब्दांची भर अशी पडली. ज्ञानोबांनी सांगितलं, असं तुम्ही का वाटून घ्यायला लागलात की वाघाने त्याला खाल्लं असेल? असं का वाटत नाही तुम्हाला की निवृत्तीनाथ दादा ज्या अर्थी आमच्याबरोबर नाही, ज्या अर्थी तो कुठंतरी गेलाय त्या अर्थी आता काहीतरी होऊन येणार आहे, असं का वाटत नाही? तुम्ही वाईट विचार का आणता? मनामध्ये अशा पद्धतीचा नकारात्मक विचार का निर्माण करता? मनात निर्माण झालेला नकाराचा विचार माणसाच्या जीवनाला दुःख देऊन जातो. नका असा विचार करू. माणसाने सकारात्मक असावं, माणसाच्या विचाराची शुद्धी असावी. ज्ञानोबांच्या या शब्दांची भर पडली. विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीला झालेल्या दुःखाला हा आधार मिळाला. जगातलं हे एक असं चित्र आहे की एरवी जगामध्ये मुलाला झालेल्या दुःखाला आईवडिलांच्या शब्दाचा आधार असतो. इथं मात्र आईवडिलांना झालेल्या दुःखाला मुलाच्या शब्दाचा आधार आहे. हे जगातलं आगळं वेगळं उदाहरण आहे. म्हणून ज्ञानोबांचं चरित्र तुमच्या माझ्या चरित्रापेक्षा एक वेगळ्या पातळीवरचं चरित्र आहे. घरामध्ये जर एखाद्या मुलाला काही दुःख झालं, प्रपंचामध्ये दुःख झालं, तर घरातला वडीलधारी आईबाप आपल्याला असं सांगत असतात, काळजी करू नको, असं होतच असतं, याच्यातून मार्ग काढावा लागतो. माणूस किती जरी मोठा झाला तरी घरामध्ये वृद्ध माता पिता असावेत का? का असावेत? त्याची दोन कारणं सांगतो. आपल्या कठीण प्रसंगामध्ये शब्दांचा आधार देणारे या जगात फक्त आणि फक्त आपले आईवडील असतात. आपल्या कठीण प्रसंगामध्ये आपल्याला शब्दांचा आधार देणारं व्यक्तिमत्व ते फक्त आईवडिलांचं असतं. आणि म्हणून तो आधार असतो आईवडिलाचा. कधी काहीही होऊ द्या जीवनामध्ये, पण काहीही होऊ द्या आणि घरी आल्यानंतर आपण असं झालंय म्हणून सांगितलं तर आईवडीलच एक अशी असतात, ठीक आहे झालंय ना, आता याच्यातून बाहेर कसं पडायचं हे बघू, पुढचं पुढं बघू. हा आधार फक्त आईवडिलांकडून येऊ शकतो, दुसऱ्याकडून कुणाकडून येऊ शकत नाही. आणि म्हणून जगामध्ये प्रत्येक मुलाला शब्दांचा आधार देणारे माता पिता आहेत. पण इथं त्र्यंबकेश्वरमध्ये उलटं घडलंय. आईवडिलांच्या दुःखाला शब्दाचा आधार देण्याचं काम मुलांनी केलं आहे. ज्ञानोबा सांगतात, रडू नका, असं वाईट मनात आणू नका. तो माझा निवृत्ती दादा आहे. मी ज्याच्यानंतर जन्माला आलो असा मी कोणाच्याही नंतर जन्माला येत नाही. ज्ञानोबांनी सांगितलं, मी ज्याच्यानंतर जन्माला आलो ते निवृत्ती दादा म्हणजे असं कुठल्या तरी एखाद्या वाघाला सापडतील आणि त्या वाघाने मग खाऊन टाकला असेल असं मनातही कधी आणू नका. या सगळ्या प्रतिकूलतेमध्ये काहीतरी एक चांगलं घडणार आहे. का? कारण आपण जिथं आलोय ती नगरी त्र्यंबकराजाची आहे. आणि त्याच्या पुढे ज्ञानोबा सांगतात, बाबा आपण इथं करत असलेली साधना निष्कपट भावनाने चालली आहे ना आपली. आपलं तप हे निष्कपट भावनेने चालले ना. मग जर आपलं मन निष्कपट असेल तर भगवान आपलं काहीही वाईट करणार नाही. आपलं मन निष्कपट आहे ना. आपली साधना निष्कपट चाललेली आहे. आपली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा निष्कपट चाललेली आहे. आपलं इथं त्र्यंबकराजाचं दर्शन निष्कपट चाललेलं आहे. ज्याचं मन निष्कपट असतं त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची वाईट दृष्टी कधीही होत नसते. ज्ञानोबारायांनी हा आधार आपल्या आईवडिलांना द्यावा. सावरून घेतलं. इकडं वेगळं घडलं. ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज त्या गुहेमध्ये गेले, रस्ता चुकले ना, आणि रस्ता चुकले ते चुकून एका गुहेमध्ये गेले. त्या गुहेमध्ये एक वेगळं वातावरण होतं, जे वातावरण कधीही निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं.
एक रम्य अशा पद्धतीची गुहा आहे, जिथला परिसर मंगलमय आहे, जिथं वेदमंत्राचे घोष सुरू आहेत, जिथं शास्त्रांची चर्चा चालू आहे, जिथं असलेला परिसर सगळा वेदांच्या मंत्रांच्या आणि श्रुतींच्या तत्वज्ञानाची चर्चा करणारा परिसर आहे, जिथली प्रत्येक गोष्ट ही कुठंतरी पुराणादिकामध्ये वर्णन केलेल्याप्रमाणे एक अत्यंत रमणीय अशा पद्धतीची आहे. मन स्थितप्रज्ञ अवस्थेला जावं अशाच ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज पोहोचलेले आहेत. एक 2 शिष्य तिथं दिसायला लागले. निवृत्तीनाथांनी आपलं सगळं जे आहे ते एक धाडस एकवटलं आणि त्या 2 शिष्यांना विचारलं, मी कुठं आलोय मला कळत नाही आहे. मी माझ्या वडिलांच्या बरोबर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होतो. अचानक पद्धतीने वाघ पाठीमागं लागला आणि माझी आणि माझ्या वडिलांची ताटातूट झाली. माझे वडील कुणीकडल्या बाजूला गेलेले आहेत मला माहीत नाही आणि मी या बाजूला आलो. माझ्या वडिलांची वाट चुकली का माझी वाट चुकली मला याच्यातला काहीच कळेना. मला असं वाटतं माझे वडील कधी वाट चुकणार नाहीत, त्यामुळे माझीच वाट चुकली की काय. त्या 2 शिष्यांनी सांगितलं, तुझी वाट चुकली नाही, तू योग्य वाटेवर आलायस. तुझी वाट चुकली नाही. म्हणले योग्य वाटेवर आलोय म्हणजे नेमकं काय? अरे एका गुहेत तू आलायस. निवृत्तीनाथांनी विचारलं, ही गुहा म्हणजे नेमकं काय आहे? या गुहेमध्ये कोण आहे आणि या गुहेमध्ये मी आलो तरी कसा आलो मी? त्या 2 शिष्यांनी सांगितलं, या गुहेमध्ये तू जे आला त्याची 2 कारणं आहेत. या गुहेमध्ये तुला आणलं गेलंय आणि या गुहेमध्ये येण्या इतकं तुझं तप झालंय म्हणून आणलं गेलंय. का? ही गुहा कुणाची आहे? त्या 2 शिष्यांनी सांगितलं, ही जी गुहा आहे ती गुहा गहिनीनाथ महाराजांची. नवनाथांमध्ये जी काही नाथ परंपरा सांगितली जाते त्याच्यामध्ये गहिनीनाथांचा अधिकार हे कालौकिक आहे. ही गहिनीनाथांची गुहा आहे आणि या गहिनीनाथांच्या गुहेमध्ये तू आलायस म्हणण्यापेक्षा इथं कोणीही स्वतःहून अशा पद्धतीने चुकून आलं असं कधी होत नाही. इथं येण्याकरिता ऐशी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटीची का ज्ञानोबराय वर्णन करतात. अंतःकरणाची कर्मसाम्य दशा व्हावी लागते, त्याच्याशिवाय या गुहेचा दरवाजा माणसाला सापडणार नाही. ही गुहा गहिनीनाथांची आहे आणि या गुहेमध्ये तू आलास याचा करता याचं एकच कारण आहे, तुझ्या अंतःकरणाची झालेली साम्य अवस्था तुला इथं घेऊन आली आहे. निवृत्तीनाथांनी विचारलं, कुठे आहेत ते गहिनीनाथ? गहिनीनाथांकडे हे 2 शिष्य घेऊन जातात. गहिनीनाथांनी पाहिलं, स्मितहास्य केलं आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना एकच शब्द सांगितला, एवढी वर्ष मी ज्याची वाट बघत होतो तो तूच आहेस. का? कारण माझ्या गुरूंनी मला जो उपदेश केला आणि तो उपदेश करताना मला सांगितलं होतं, हे ज्ञान पुढं कुणाला द्यायचं आहे तर ते निवृत्तीला द्यायचं आहे आणि तो निवृत्ती तू आहेस. माझे गुरु कोण? तर ते गोरक्षनाथ आहेत. आता ही मोठी परंपरा आहे, मी सांगेल आपल्याला या परंपरेमध्ये. ही गोरक्षनाथांनी मला उपदेश केला आहे आणि गोरक्षनाथांनी हा उपदेश केला, तत्वज्ञानाचा उपदेश केला आणि त्याच वेळेस मला सांगितलं, गहिनी हा जो असणारा सगळा ज्ञानाचा हा काही दिवसानंतर ब्रह्मगिरी पर्वतामध्ये तू बसल्यानंतर गुहेमध्ये साधनेला बसल्यानंतर तिथं निवृत्ती येईल, त्या निवृत्तीला हा उपदेश करायचा आहे. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की आपल्याला गुरु भेटलेत. माणसाच्या जीवनामध्ये गुरु या शब्दाचं महत्त्व एक अलौकिक आहे. नाथ परंपरेमध्ये तर अलौकिक आहे. मी पुढं कधीतरी वेळ मिळेल तसं नाथ परंपरेचं वैशिष्ट्य सांगेल. नाथ परंपरेमध्ये स्पष्ट सांगतो, ईशसेवेपेक्षा सुद्धा गुरुसेवेला महत्त्व आहे. नाथ परंपरेमध्ये ईशसेवेपेक्षा तुम्ही विचारसागर नावाचा ग्रंथ काढा आणि तिथं 3ऱ्या तरंगामध्ये गुरुशिष्य परंपरेचा विचार सांगितला आहे. ईश्वर सेवेपेक्षा गुरुसेवा श्रेष्ठ असं शब्द आलेला आहे. गुरुसेवेला महत्त्व दिलं जातं. मुळात गुरु या शब्दाचा अर्थ नेमकं काय? मला गुरु भेटले, मी गुरु केला, मी गुरुमंत्र घेतला म्हणजे नेमकं काय? हे गुरु नावाचं तत्व नेमकं आहे तरी काय? मी अनेक वेळेला सांगत आलोय की गुरु ही व्यक्ती नसते, गुरु हे एक तत्व असतं. त्यामुळे नाश व्यक्तीचा असतो, तत्वाचा कधीच नसतो. नाश व्यक्तीचा असतो, देहाचा असतो, पण जे तत्व आहे त्या तत्वाचा नाश कधी नसतो, त्या मंत्राचा नाश कधी नसतो, त्या आलेल्या अनुभूतीचा नाश कधी नसतो. आणि गुरु या शब्दाचा विचार करत असताना हे 2च शब्द आहेत.
गुरु हे दोनच शब्द आहेत, एक गु आहे आणि दुसरा रू आहे. गमतीने आपल्याला लौकिक व्युत्पत्तीने असं सांगितलं जातं, गु या शब्दाचा अर्थ गुणातीत आणि रू या शब्दाचा अर्थ रूपातीत. जे गुणातीत आहेत आणि रूपातीत आहेत त्यांचं नाव गुरु, एक तत्वज्ञानाच्या कसोटीवर. आता गुरु शब्दाचा विचार करत असताना गु शब्दस अंधकारा, रू शब्दस्त निरोधकाः, अंधकार निरोधित्वात गुरुरित्यभिधीयते. शास्त्र आम्हाला सांगतं गु शब्दस्तु अंधकारात, रू शब्दस्त निरोधकाः. मग अंधकार निरोधित्वात गुरुरित्यभिधीयते. गुरु शब्दामध्ये अक्षर किती आहेत? 2. याच्यातला गु शब्दाचा अर्थ काय आणि याच्यातला रू शब्दाचा अर्थ काय? शास्त्र असं सांगतं गु शब्दस्तु अंधकारात. गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि रू या शब्दाचा अर्थ आहे तन्निरोधकाः, म्हणजे अंधकाराचा निरोधक. गु शब्दाचा अर्थ झाला अंधकार आणि रू शब्दाचा अर्थ झाला तन्निरोधकाः. तन्निरोधका या शब्दाचा अर्थ तत्निरोधकाः. तत्निरोधका या शब्दाचा अर्थ अंधकाराचा निरोधक. आता ऐका, म्हणजे अंधकाराचा निरोधक, अंधकाराचा नाश करणारा, अंधकाराची निवृत्ती करणारा, अंधकाराला घालविणारा, अंधकाराचा समूळ घालविणारा जो आहे त्याचं नाव गुरु. अंधकाराचा जो नाश करतो त्याचं नाव गुरु. आणखीन पुढं बोलतो, आपल्या जीवनातलं अज्ञान घालवून ज्ञानोदय करून देण्याचं काम जे करतात त्यांचं नाव गुरु. गुरु शब्दाचा अर्थ अज्ञान. आणखीन एक सांगतो, इथं भाषा कशी आहे बघा. गु शब्दस्तु अंधकारात, रू शब्दस्त निरोधकाः. अंधकार घालविणारे गुरु. कळण्याकरता तत्वज्ञानातला शब्द आहे अज्ञान घालविणारे गुरु. जरा पुढं बोलू. ज्ञान देण्याची गरजच नाही, हो ज्ञान आहेच, ज्ञान देण्याची गरजच नाही, ज्ञान मुळातच आहे. ज्ञान कुठून तरी घेतलं आणि दिलं असं होत नसतं. कारण असं ज्ञान कुठून तरी आणलं असं होत नाही. का होत नाही? कारण ज्ञान कुठून आणण्याकरिता ते काही संकुचित आहे का? ते काही परिच्छिन्न आहे का? असं आहे का? आता मला सांगा, आपल्या बार्शीमध्ये असं कुठं दुकान आहे का की जिथं 2 किलो ज्ञान मिळतं? आहे का कुठं? त्याच्याकरता आम्हाला 200 रुपये द्यावे लागतील म्हणजे 2 किलो ज्ञान मिळेल, आम्हाला 2 लिटर ज्ञान मिळेल. आहे असं कुठं असतं? ज्ञानाला कुठं परिमाण लावता येणार आहे? ज्ञानाला कुठली जागा सांगता येणार आहे? नाही. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान देण्याची वस्तू नाही, ती अनुभूतीची वस्तू आहे. मग अडचण कुठं आहे? हे ज्ञान आहेच, फक्त त्याच्यावर असलेला जो अज्ञानाचा पडदा आहे ती काढण्याची गरज आहे. बरं जाऊ द्या, उदाहरण सोपं देतो. आपण तहान लागली, रस्त्याने निघालो, एका विहिरीच्या काठावर आलो आणि विहिरीच्या काठावर आल्यानंतर पाणी प्यायचं आहे. पाणी प्यायचं पण काय झालं, त्याच्यावर शेवाळ आहे भरपूर, त्याच्यावर भरपूर शेवाळ आहे. मला सांगा, आता तिथं आपल्याला पाणी तर प्यायचं आहे आणि वर सगळं शेवाळ आहे, तुम्हाला काय करावं लागेल? शेवाळं काढावं लागेल. मला प्रश्न असा विचारायचा आहे, तुमची तहान भागवण्याकरता तुम्हाला पाणी निर्माण करणं गरजेचं आहे का शेवाळं काढणं गरजेचं आहे? तुमची तहान भागवायची आहे, विहिरीच्या काठावर आल्यानंतर तुम्हाला तिथं पाणी निर्माण करायची गरज आहे का शेवाळं काढायची गरज आहे? शेवाळं काढायची गरज आहे. पाणी काही निर्माण करायची गरज आहे? पाणी आहेच ना, पाणी तिथंच आहे, फक्त त्याच्यावरचं शेवाळं बाजूला काढायचं आहे. तसं ज्ञान आतच आहे, फक्त ज्ञान काढायची गरज आहे, त्याच्यावरचं अज्ञान काढायची गरज आहे. आता हे जे अज्ञान काढायची गरज आहे, हे अज्ञान काढायचं काम जे करतात त्यांचं नाव गुरु. गुरु काय करतात? आमच्यावरचं अज्ञान बाजूला काढतात, अंधकाराची निवृत्ती करतात. तैसे शब्द म्हणून या गुरु शब्दाचा विचार करत असताना जो शब्द ज्ञाने पारंगतो ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्यबोधिनी समोरतो यथाचित्ती निज भावे, नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. आणि म्हणून त्याच्याकरिता अंधकार घालविणारे गुरु, अज्ञान घालविणारे गुरु. गमतीने एक सुभाषित सांगितलं जातं, फार गमतीचं सुभाषिक आहे. गमतीचं असं सुभाषित सांगितलं जातं, गुरो बहव संती शिष्य वित्तापहारकः. नीट ऐका श्लोक, ज्यांना संस्कृत कळेल त्यांना इथंच लगेच कळून जाईल. गुरो बहव संती शिष्य वित्तापहारकः दुर्लभस्स गुरुर लोके शिष्य चित्तापहारकः. सांगू तुम्हाला गमतीने, या जगामध्ये गुरु भरपूर आहेत का कमी आहेत याच्यावर चर्चा आहे. भरपूर आहेत का कमी आहेत? भरपूर गुरु कोणते आहेत आणि दुर्लभ गुरु कोणते आहेत? गुरु दुर्लभ कधी, कोणते गुरु आम्हाला भेटणं कठीण आहे आणि कोणते गुरु सहजासहजी भेटतील
हे सांगताना सुभाषितकार सांगतात, शिष्याच्या पैशाचं हरण करणारे गुरु भरपूर आहेत, काही कमी आहेत का? पण शिष्याच्या चित्ताचं हरण करणारे गुरु मात्र दुर्लभ आहेत. आपल्या जवळ आलेल्या शिष्याचं अज्ञान घालविणारे गुरु या जगामध्ये फार दुर्मिळ आहेत, कमी आहेत. शिष्याचा पैसा काढून घेणारे गुरु भरपूर आहेत. फोन केले की येत आहेत, त्याची काळजी करायची काम नाही. कितीही मिळत आहेत गुरु आता अलीकडे, कितीही मिळतात. म्हणून गुरु हे तत्व असतं. शिष्य चित्तापहारकः, आपल्या जवळ आलेला शिष्य याचं अज्ञान जावं आणि याला ज्ञानोदय व्हावा अशी तळमळ असणारे ते गुरु. तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सती दयालुत्वम सद्गुरोर लक्षणम. शास्त्र सांगतं गुरु कोणाला म्हणा? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयालू या 3 गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांना गुरु म्हणा. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मनिष्ठ शब्दाचा अर्थ काय? दयालू शब्दाचा अर्थ काय? श्रोत्रिय शब्दाचा अर्थ आहे सर्व शास्त्रांचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे, अध्ययन झालेला आहे, त्याला श्रोत्रिय म्हणा. ब्रह्मनिष्ठ या शब्दाचा अर्थ आहे जे स्वतः ब्रह्मात्मबोधामध्ये निमग्न आहेत. आणि दयालू या शब्दाचा अर्थ आहे आपल्या शिष्याविषयी असलेली तळमळ ज्यांच्याकडे आहे. दयालू या 3 गुणांनी जे युक्त असतात त्यांना गुरु म्हटलं जातं. दयानंद सरस्वतींच्या चरित्रात एक उदाहरण आहे. ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती. ते काय झालं म्हणे, एकदा त्यांच्यावर एका शिष्याने विषप्रयोग केला. काही जवळ राहत होता, केला, एक विषप्रयोग झाला त्यांच्यावर. आणि मग काही कालानंतर, थोड्या वेळानंतर कळालं की कोणी केलं हे. ते बेशुद्ध पडलेले होते. बाकीच्या सगळ्या शिष्य लोकांनी शोध केला, त्याला पकडलं आणि एका खांबाला बांधून टाकलं. आणि मग गुरुजी हळूहळू शुद्धीवर आले. स्वामी दयानंद सरस्वती शुद्धीवर आले आणि आल्याबरोबर सगळे शिष्य असे कडेने उभे होते आणि त्या एका शिष्याला असं खांबाला बांधलेलं होतं. दयानंद सरस्वतीने डोळे उघडल्याबरोबर विचारलं, अरे याला का बांधलंय? सोडा, याला का बांधलंय? त्या बाकीच्या सगळ्या शिष्यांनी सांगितलं, नाही गुरुजी, तुमच्यावर जो विषयाचा प्रयोग केला ना ते यांनीच केला, म्हणून याला बांधून टाकलंय. याला आणखीन काय शिक्षा द्यायची सांगा, काय शिक्षा द्यायची सांगा, याला बांधून टाकलंय. स्वामी दयानंद सरस्वतींनी सांगितलं, एक काम करा, पहिलं त्याला बांधलेलं सोडा. अहो तुमच्यावर विषप्रयोग केला यांनी. दयानंद सरस्वतींनी सांगितलं, मी जगात सोडविण्याकरता आलोय, बांधण्याकरता आलो नाही म्हटले. सोडविण्याकरता आलो. या सगळ्या माया बंधनातून जो सोडविणारे असतात ते गुरु असतात. निवृत्तीनाथ महाराज गहिनीनाथांच्या समोर उभे आहेत. शिष्य चित्तापहारकः असे गहिनीनाथ आहेत. ज्ञानोबारावर नाथ महाराज वर्णन करतात, जो शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचिती निज भावे. 3 गोष्टी सांगितल्या. गहिनीनाथ महाराज कसे आहेत? शब्दज्ञाने पारंगत आहेत. 1. गहिनीनाथ महाराज कसे आहेत? ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, स्वतः ब्रह्मानंदामध्ये सतत रममान आहेत. आणि गहिनीनाथ महाराज कसे आहेत? शिष्य प्रबोधिनी समर्थ, शिष्याला उपदेश करण्यामध्ये समर्थ अशा पद्धतीचे आहेत. दोन्ही हात जोडून उभे आहेत. निवृत्तीनाथ महाराजांना माहिती आहे. आता आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. निवृत्तीनाथ महाराजांकडे मुळातच शास्त्राचा अभ्यास, वेदाचं अध्ययन, बाकीचं शुद्ध कर्माचरण. मग असं असताना पुन्हा गुरुची गरज काय हो, असा प्रश्न येईल कधी कधी. गुरु जे सांगणार आहेत ते आमच्याकडे अगोदरच आहे, काय त्याच्या पुढं बोलतात, त्यांना काय माहिती ते आपल्याला माहिती आहे, असं बोललं जातं. का गरज आहे? ज्ञानोबारायांनी त्याचंही उत्तर देऊन टाकलंय. एक ओबी घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वर उघडून आवर्जून बघा. ज्ञानोबाराय बोलतात, तैसे शब्द जात आलोडिले, तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले तै तेची म्हणू हे आपुले जय सानुकूल गुरु. ज्ञानोबाराय बोलतात, तैसे शब्द जात आलोडिले, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, सर्व शास्त्र ज्याच्याकडे पारंगत आहे, योगाधिक अभ्यासिले, योगशास्त्रामध्ये ज्याचा निपुणता आहे, असं जरी सगळं असलं तरी ते आपल्याला कधी मिळेल? सानुकूल गुरु. जर गुरु अनुकूल असतील तरच त्याचा परिणाम होतो. गुरु अनुकूल नसतील तर आपण अभ्यास करूनही त्याचा परिणाम होत नाही. ज्ञानोबारांची भाषा. निवृत्तीनाथांकडे हे सगळं आहे. शब्दज्ञानाचा विचार केला, शास्त्राचा विचार केला तर तो अभ्यास आहे.
योगादिकांचा अभ्यास आहे, पण तरीसुद्धा गुरुपदेश हा अत्यंत महत्त्वाचा असतो. निवृत्तीनाथ महाराज गहिनीनाथांच्या समोर आहेत. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला आहे, उपदेश केला. उपदेश कशाचा असतो? हितकथनम उपदेश. हा ऐका, मी अनेक वेळेला सांगतो, हिताचं सांगणं त्याला उपदेश म्हटलं जातं. हित कशाला म्हटलं जातं? स्व तादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा हितम, स्वपर तादात्म्यपन्नम तद्ग्रहणम सा अनहितम. स्वतःच्या ठिकाणी भगवंताचं ग्रहण करणं याला हित म्हटलं जातं, स्वतःच्या ठिकाणी अनात्म संसाराचं ग्रहण करणं याला अनहित म्हटलं जातं. आता सद्गुरूंकडून हा उपदेश झाला आहे. उपदेश या शब्दाचा अर्थ काय सांगितला जाईल? उप म्हणजे जवळ आणि दिशती म्हणजे दाखविणे. जे जवळ येऊन दाखविलं सांगितलं जातं तो उपदेश आहे. डोक्यावर हात ठेवलाय, डोक्यावर हात ठेवून लावणीय हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी, मस्तकी तो जाण ठेविला कर. जे तुकोबारांच्या बाबतीत तीच प्रमाणे इथं घ्या. डोक्यावर हात ठेवला, उपदेश केला. ही कृपा 3 पद्धतीची सांगितली जाते. एक हस्तकृपा आहे, दुसरी दृष्टिकृपा आहे आणि तिसरी आलिंगन कृपा आहे. हात डोक्यावर ठेवून केलेली कृपा याला हस्तकृपा म्हणा, डोळ्याने पाहणं याला दृष्टिकृपा म्हणा आणि आलिंगन देणं याला आलिंगन कृपा म्हणा. गहिनीनाथांनी या 3ही कृपा निवृत्तीनाथांवर केल्या. निवृत्तीनाथ आणि गहिनीनाथांच्या तो गुरुपदेशाची जी चर्चा आणि जो कार्यक्रम आहे तो जवळजवळ 7 दिवस चालू होता म्हणे. 7 दिवस. आणि 7 दिवस झाले आणि आता गहिनीनाथांनी सांगितलं, निवृत्ती आता तुम्ही निवृत्ती फक्त राहिला नाही, निवृत्तीनाथ झाला. त्याच्या अगोदर फक्त निवृत्ती ना, आता निवृत्तीनाथ झाला, तुम्ही आता निघा. निवृत्तीनाथांनी जाताना विचारलं, गुरुजी ही परंपरा मात्र नेमकी कुठून कशी? मग आपण जो ज्ञानोबारांचा अभंग सांगतो तो अभंग महत्त्वाचा सांगितला जातो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. त्याच्या पुढे ज्ञानदेवा सार चोजविले ते पुढे आहे, पण गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. वैराग्य तापला सप्रेम निवाला, ठेवा जो लादला शांती सुख, निर्द्वंद्व निशंक विचारिता मही, सुखानंद हृदयी स्थिरावला. विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख, येवोनी गहिनीनाथ गहिनीनाथा. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. आदिनाथ उमा बीज प्रगटले असं सांगत असताना भगवान शंकरांनी पार्वतीला जे काही मूल तत्वज्ञान सांगितलं ते सांगत असताना ते मच्छिंद्रनाथाने माशाच्या रूपाने ऐकलं. आता ही नाथपरंपरा अशी सांगितली जाते सगळी. आणि मग मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षाने गहिनीनाथांना केला, गहिनीनाथांनी तो निवृत्तीनाथाला केला. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. निवृत्ती कृपा केली कुणी? गहिनी. गहिनी निवृत्ती कृपा पूर्ण केली. आणि कुळ हे पावन कृष्ण नामे. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथावर पूर्ण कृपा केली आणि सांगितलं, आता एक काम करा, कृष्ण नामे कुळ हे पावन, भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्या. नाथपरंपरेमध्ये कृष्ण नामाला महत्त्व दिलं जातं. ही सगळी कृपा झाली. निवृत्तीनाथ महाराज निघतात. असं सांगितलं जातं की निघायच्या वेळेला 3 फकीर समोर आले. आणखीन कथा, मोठी कथा आहे ती, फक्त थोडक्यात सांगतो. 3 फकीर समोरून आले. आल्याबरोबर निवृत्तीनाथांनी विचारलं, हे कोण आहेत? हे कोण आहेत म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, या तिघांची नावं सांगितली. त्याच्यातले एक आहेत गुरु दत्तात्रेय, दुसरे आहेत मच्छिंद्रनाथ आणि तिसरे आहेत गोरक्षनाथ. आणि त्या तिघांच्या बरोबर काही कुत्री होती म्हणे. त्या कुत्रीचं ते दूध काढलं, त्याच्यामध्ये काही भाकरी कालवल्या आणि तो जो सगळा प्रसाद आहे तो गुरु दत्तात्रेयांनी, गहिनीनाथांनी, गोरक्षनाथांनी, मच्छिंद्रनाथांनी आणि निवृत्तीनाथांनी 5 जणांनी एकत्रित सेवन केला. आणि म्हणून गुरु उपदेश झाला आणि गुरु प्रसाद मिळाला. गुरु प्रसाद घेऊनच निवृत्तीनाथ गुहेच्या बाहेर पडले. हा प्रसाद घेऊन बाहेर पडले. इकडं सगळी शोधाशोध सुरू आहे. 8 दिवस उलटून गेले. कुणी म्हणतं 8 दिवस होतं, कुणी म्हणतं 3 महिने होतं. जे काही असतील, मला त्या वादाच्या विषयात पडायचं नाही. पण ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज माघारी आले
ब्रह्मगिरीहून उतरून खाली आले, कुशावर्ताच्या काठावर आले. आई वडिलांकडे पाहिलं. निवृत्ती आलाय म्हटल्याबरोबर आई वडिलांना आनंद झाला. धावत जातात. निवृत्तीनाथांना कडकडून मिठी मारतात. डोक्यावरून हात फिरवला जातो आणि हात फिरवून कुठं होता, काय होता, काय झालं. मग निवृत्तीनाथांनी ती सगळी कथा सांगितली जी आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितली. बाबा, वाघ मागं लागल्यानंतर मी रस्ता चुकलो असं तुम्हाला वाटत होतं, पण मी योग्य रस्त्यावर गेलो. काय झालं, मला गहिनीनाथ भेटले, कशी कृपा केली, सगळं सांगितलं. सांगून सगळे ही 3 भावंड ऐकत होती. आई वडील ऐकत होते. विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू येत होते की जे मला झालं नाही आत्तापर्यंत. विठ्ठलपंत म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आणखीन गहिनीनाथाची जी कृपा नाही ती कृपा माझ्या मुलांवर झाली. माझ्या मुलाला गहिनीनाथाचा उपदेश झाला. साक्षात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी गुरु दत्तात्रेयांनी भेट द्यावी. डोळ्यातून गळगळ अश्रू निघत होते. ज्ञानोबा हे स्तब्ध होऊन सगळं ऐकत होते. सोपान काका तसे अगदी लहान असल्यामुळे काय चाललंय हे फक्त कानावर पडत होतं. फार ते सगळं कळालं अशा भागामध्ये ते नव्हते, लहान होते अगदी. सगळे स्तब्ध होते, शांत होते. निवृत्तीनाथ बोलत होते. बोलून झाल्यानंतर अगदी बोलण्याच्या शेवटाला आल्याबरोबर मुक्ताबाईंनी एक प्रश्न केला. मुक्ताबाईंनी सांगितलं, विचारलं, दादा ते जाऊ दे, तुला गहिनीनाथांची कृपा झाली म्हणतो, तो उपदेश झाला म्हणतो, तो उपदेश झाला म्हणजे काय झालं रे. बघा मुक्ताबाईचा प्रश्न कसा आहे. आतापर्यंत निवृत्तीनाथांनी सगळं सांगितलं. तिथं गेल्यानंतर ती गुहा कशी होती, ते शिष्य कसे भेटले, तिथलं वातावरण कसं होतं, ती गहिनीनाथांची मूर्ती कशी दिसत होती, घराण्याची आलेली परंपरा कशी चालत होती, हे सगळं झालं. आणि सर ते शेवटी सांगितलं, माझ्यावर उपदेश झाला, मला प्रसाद मिळाला, बाहेर पडलो. सगळे शांत होते. पण मुक्ताबाईंनी प्रश्न विचारला, उपदेश झाला म्हणजे काय झालं सांग बरं म्हटले. काय झालं काय. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईकडे पाहिलं आणि मुक्ताबाईला सांगितलं, काय सांगू बाई, झाले काहीच्या काही. तिथं काय झालं विचारल्याबरोबर निवृत्तीनाथ म्हणतात, काय सांगू बाई, झाले काहीच्या काही. अगं बाई, तुला काय सांगू, मला काय उपदेश झाला, मला काय अनुभव आला, हे तुला शब्दात कसा सांगावा हाच मला प्रश्न आहे म्हटले. मला आलेला जो अनुभव आहे तो कसा शब्दामध्ये सांगायचा, मी फक्त तुला एवढंच सांगतो, ऐका. निवृत्तीनाथ मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ते, मी तुला एवढंच सांगतो, माझे गुरुने माझे मज दिले, माझे मज दिले, माझे मज दिले. माझ्या गुरुनं मला माझंच देऊन टाकलं, माझंच देऊन टाकलं, माझंच देऊन टाकलं. मला माझंच द्यायचं असेल, देणारे फक्त गुरु आहेत. माझंच मला देणारे फक्त गुरु आहेत. शेवटी सांगतात निवृत्तीनाथ महाराज, निवृत्ती म्हणे गुरु, माझा परब्रह्म, उपदेश सुगम कृष्ण नाम. निवृत्तीनाथ महाराज सांगतात, माझे गुरु हे परब्रह्म आहेत. हे बोलताना निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, निज तेज बीज नाटव्य हा देह. सांगू मुक्ते, तुला आता काय झालं, माझी स्थिती ऐक मुक्ते. निज तेज बीज नाटव्य हा देह, हरपला मोह संदेहासी. आता हा देह नाटवे, तिथली जी स्थिती होती, ज्यावेळेस गहिनीनाथ महाराज माझ्यावर कृपा करत होते, मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत होते, आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना निज तेज बीज, त्या तेजाचं निज बीज मला सांगत असल्यामुळे नाटव्य हा देह मला आठवत नाही आहे. हरपला मोह संदेहशी, माझा मोह हरपून गेला, संशय निघून गेला. विदेह पै गंगा पारुशिली चित्ती, चिद्रूपी पै वृत्ती बुडवणी ठेली. चिद्रूपी पै वृत्ती बुडवणी ठेली. आता वृत्ती माझी चिद्रूपामध्ये बुडून ठेली. तिथं द्वैताचा दुष्काळ, अद्वैताच्या दिशी. तिथं काय झालं म्हणून विचारतेस ना मुक्ते, नीट ऐक. ती जी जागा होती ती जागा कोणती, अद्वैताची जागा होती. आणि मग अद्वैताच्या जागेमध्ये द्वैताचा दुष्काळ असतो. अद्वैताच्या जागामध्ये द्वैताचा दुष्काळ असतो. तत्वज्ञानाच्या कसोटीवर ऐका, अद्वैताची जागा जिथं असेल तिथं द्वैत नसतं, द्वैताचा दुष्काळ आहे. प्रपंच उपवासी गेला यया, तिथं प्रपंचाला उपवास पडलेला आहे. अगं मी ज्या स्थितीमध्ये होतो, ज्या गुहेमध्ये गहिनीनाथ माझ्यावर कृपा करत होते, त्याच ठिकाणी ती अद्वैताची जागा होती. तिथं द्वैताचा दुष्काळ होता आणि प्रपंच उपवासी गेला म्हटले. तिथं लक्षात आलं काही भाषा. उपवासी या शब्दाचा अर्थ काही खायला न मिळणं. उपवासी या शब्दाचा अर्थ काय, उपवास कशाला म्हणायचं, काही न खायला. लोक म्हणतात का आज उपवास घडला म्हणजे खायला मिळालं नाही. आता उगे हे म्हणायचं आहे, आपला उपवास खाऊन पिऊन आहे त्याची विषय. आपलं आमचे दादा तर सांगत असतात, एकादशी दुप्पट खाशी, नाही का, आपला उपवास तसा आहे. पण
अद्वैताच्या दशेमध्ये द्वैताचा दुष्काळ आहे आणि प्रपंचाला उपवास घडलाय. का प्रपंचाला उपवास का घडला? प्रपंचाला खायला लागतं आणि खायला लागतं ते द्वैत लागतं आणि द्वैताचा तर दुष्काळ अद्वैताच्या जागेत आहे. गैनीनाथांच्या ठिकाणी अद्वैताची जागा असल्यामुळे तिथं द्वैताचा दुष्काळ आहे आणि तिथं प्रपंचाला उपवास पडलेला आहे. आणि अशा स्थिती मी मध्ये होतो आणि त्यामुळे ही स्थिती सांगत असताना एक अनुभूती निवृत्तीनाथ महाराजांनी मुक्ताबाईच्या समोर कथन केली. हे सगळेजण आनंदाने ऐकत होते. विठ्ठलपंतांना अधिक आनंद झाला. का? विठ्ठलपंतांना वाटायला लागलं माझ्या मुलावर गहिनीनाथाची कृपा झाली आणि ती कृपा काय असते ही मुक्तीमुळं मला कळाली, ह्या मुक्तामुळं कळाली. मुक्ताबाईची प्रश्नच असे महाराज, मुक्ताबाई अशी लहान आणि ती गप्प बसणारी नसायची, ती प्रश्नच असे असायचे. मी तर अनेकदा म्हणत असतो मुक्ताबाई गप्प बसणं शक्य आहे का? मुळात बाईन गप्प बसणं हे शक्य नाही बार्शीतल्या सोडून. मी परवा सरांना म्हटलं मला कधी कधी खरंच बार्शीकरांचं आश्चर्य वाटतं. म्हणजे मी तुमची स्तुती करतो याच्यातला भाग नाही, खरंच आश्चर्य वाटतं. एरवी अनेक वेळेला माझ्याकडून वेदांताच्या तत्त्वज्ञानाच्या अति कठीण अशा प्रक्रिया येत असतात, पण इथं जवळजवळ 2,500-3 हजार आपण सगळे बार्शीकर कोणीही कसलीही वादाविवाद किंवा कसलीही चर्चा न करता बोलणं न करता जवळजवळ तासभर तुम्ही हे सगळं श्रवण करताय. भगवंताची किती मोठी कृपा आहे महाराज, किती मोठी कृपा आहे. मला वाटतं की हे आम्हाला या सगळ्यामध्ये आम्ही इतके रमून जातो. अद्वैताच्या एरवी तत्त्वज्ञानाच्या अद्वैताच्या चर्चेमध्ये आपण इतकी रममान होत नाही, पण बार्शीमध्ये मात्र आता एवढ्या माता भगिनी, माझी नजर जिथपर्यंत आहे म्हणजे मी फक्त पुढंच बघू शकतोय, मागं तर मला डोळे नाही. पण हे सगळे सांगतात मागं सुद्धा सगळे भरलेले आहेत म्हणून, पण मागं सुद्धा इतकी गर्दी आहे. इतक्या सगळ्या गर्दीने आपण असता आणि एवढी अद्वैताची चर्चासुद्धा इतक्या शांत चित्ताने जर आपण ऐकत असताल तर मला असं वाटतं नक्कीच आपल्यावर ज्ञानोबाराय तुकोबारांची कृपा आहे की आपल्याकडे ही श्रवण भक्ती आपल्या अंगामध्ये आली. म्हणून तर नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. श्रवण भक्ती ही फार महत्त्वाची असते. हे श्रवण करत असताना इतक्या स्थितीमध्ये आपण श्रवण करता ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. मुक्ताबाई गप्प बसणारी नव्हती. मुक्ताबाईंनी हे सगळं ऐकलं. मुक्ताबाईंनी हे सगळं ऐकलं. विठ्ठलपंतांना आनंद होतोय, ज्ञानोबाराय स्तब्ध आहेत. मुक्ताबाईंनी एक पुढचा प्रश्न केला. मुक्ताबाईंनी विचारलं, दादा हे सगळं तुला मिळालं ना रे? हो मिळालं. काय दादा तू किती भाग्यवान आहेस रे, तुला प्रत्यक्ष गहिनीनाथांची कृपा झाली, प्रत्यक्ष गहिनीनाथांचं दर्शन झालं, तुला गहिनीनाथांकडून तत्त्वज्ञानाचा उपदेश मिळाला. दादा तू मोठा भाग्यवान आहे. पण दादा मला असं विचारायचं आहे, हे तुझ्याकडेच ठेवणार आहे का दुसऱ्याला देणार आहे? हे तुझ्याकडेच ठेवणार आहे का दुसऱ्याला देणार आहे? कोणाला देणार आहे? मुक्ताबाई निवृत्तीनाथांनी सांगितलं, मुक्ते माझ्या गुरुनी मला हे द्यायला सांगितलंय. पुढं कोणाला देणार आहे? उद्या. आता नाही म्हटले, आता कसं देईल म्हटले, आता उशीर झालेला आहे. आता ह्याचं चिंतन काय आहे ते उद्याच्या प्रवचनामध्ये बघू आणि मग पुढं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आळंदीला माघारी कसे येतात याचाही विचार करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.